आज एक प्रश्न विचारायचा आहे, पण तो प्रश्न विचारण्याआधी मला माहिती आहे की तुमचं उत्तर काय असेल. कशी आहेस तू? खरं सांगू, हा प्रश्न तुला आजवर कोणी फारसा विचारलाच नसेल, कारण सगळ्यांना सवय झालीये तुला ठाम उभं पाहण्याची. घराची जबाबदारी असो, मुलांचं शिक्षण असो किंवा ऑफिसचं काम असो, तू सगळं हसून सावरतेस. पण त्या हास्यामागे लपलेला तुझा थकवा कोणाला दिसतो का? लहानपणापासूनच आपल्यावर एक गोष्ट बिंबवली जाते, थोडं समजून घे, थोडं सहन कर, थोडं मागे राहा. आणि हळूहळू हे थोडं इतकं वाढत जातं की त्या सगळ्यात तू स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतेस. कधी तू आदर्श मुलगी होण्याच्या प्रयत्नात स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतेस, कधी पत्नी म्हणून दुसऱ्याचं आयुष्य सुंदर बनवण्यात स्वतःचं आयुष्यच विसरतेस, तर कधी आई म्हणून स्वतःच्या झोपेचा आणि सुखाचा त्याग करतेस. या प्रवासात तू सगळ्यांसाठी सर्वस्व असतेस, पण तू स्वतःसाठी काय असतेस? आज जागतिक महिला दिन आहे. आज स्टेटस ठेवण्यापेक्षा किंवा शुभेच्छा स्वीकारण्यापेक्षा एकदा आरशासमोर उभी राहा. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि स्वतःला विचार, इतकं सगळं करूनही मी आजही तितकीच खंबीर कशी आहे? तुझ्या जखमा कुणाला दिसत नसतील, पण त्या जखमांनीच तुला मजबूत बनवले. तुझे अश्रू कुणाला कळत नसतील, पण त्याच अश्रूंनी तुला पुन्हा उभं राहण्याची जिद्द दिली आहे. लोकांच्या नजरेत तू कदाचित फक्त एक स्त्री असशील, पण माझ्या नजरेत तू एक शक्ती आहेस. मैत्रिणींनो, आज मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जगासाठी मजबूत राहण्याआधी स्वतःसाठी जगायला शिका. थोडं स्वार्थी होण्यात काहीच गैर नाही. कधीतरी स्वतःचा चहा शांतपणे पिण्यासाठी वेळ काढा. कधीतरी स्वतःच्या आवडीचं गाणं गुणगुणा. तुम्ही जशा आहात तशाच सुंदर आहात. तुमच्यात असलेल्या उणीवाच तुमचं सौंदर्य आहे. प्रत्येक वेळी कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे स्त्रीत्व नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगणं म्हणजे खरी स्त्री आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तू फक्त एक नाव नाहीस, तू एक पूर्ण जग आहेस. तुझ्या प्रेमामुळे घर बनतं आणि तुझ्या जिद्दीमुळे समाज बदलतो. तू थकलीस तरी हार मानू नकोस, कारण तू शक्ती आहेस. आजपासून स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्व रणरागिणींना मनापासून शुभेच्छा. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आपल्या आयुष्यातील त्या प्रत्येक विशेष स्त्रीला हा नक्कीच शेअर करा. धन्यवाद.